विधान परिषद निवडणुकीनिमित्त महायुतीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर. नाशिक, नांदेड, परभणीमध्ये बंडोबांमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. शिवसेना बंडखोरांनी माघार घेतल्यानंतरही अस्वस्थता कायम. महेंद्र दळवींची सोशल मीडियावर नाराजीची पोस्ट, तर फडणवीसांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची नाराजी दूर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चंद्रशेखर आणि काम शानोकुळ यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू दिलं जाणार नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल. ओबीसी उपसमितीच्या राजीनाम्याची मागणी. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शाळा सुरू होतात. स्कूल बसचं भाडे 15% वाढणार. सरकारशी चर्चेची संधी न मिळाल्यानं स्कूल बस चालक संघटनेकडून दरवाढ. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. मान्सूनच्या आगमनास अनुकूल वातावरण. लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. दक्षिण कोकणात रविवारपर्यंत येलो अलर्ट. आठ महिन्यांनंतर मोनोरेल पुन्हा धावणार. सीएमआरएस कडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त. सरकारनं हिरवा कंदील दिल्यानंतर सुरू होणार सेवा. विमानतळावर सेल्फी रील्स करण्यावर बंदी. विमानतळावर सेल्फी काढाल तर फोन होणार जप्त. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएचा नवा नियम. आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी 5 जुलैला लग्नबंधनामध्ये अडकणार. साठीपार मिस्टर परफेक्शनिस्टच्या लग्नाची जोरदार चर्चा. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची गुन्ह्याची कबुली. आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची ग्रामस्थांची साक्ष. आतापर्यंत 27 जणांनी न्यायालयामध्ये साक्ष नोंदवली.